शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही, अशी भूमिका घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। जात धर्म राजकीय पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले तरच राज्यात बळीराजाला जिवंत राहील, असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। सध्या बच्चू कडू यांची प्रकृती बिघडत चालली असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषणस्थळी मोझरी येथे भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे। तसेच शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे। आमदार रोहित पवार, छत्रपती संभाजीराजे, रविकांत तुपकर, निलेश लंके, राजू शेट्टी, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, लक्ष्मण हके, पॅंथर सेनेचे दीपक केदार यासह भोई समाज आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। राष्ट्रसंतांच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्नत्यागाचं उपोषण चालू केलेलं आहे। ते कशासाठी आहे? दिव्यांगाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे। बच्चू भाऊ हे शेतकऱ्यासाठी तळमळणारे माणसं आहे, दिव्यांगांसाठी तळमळणारे माणसं आहे। मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहो, पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा आहे। या सरकारला जराही लाज नाही राहिली, कारण यांनी घोषणा केली होती की 7/12 शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन ते पुन्हा आले, पण 7/12 कोरा केला नाही। आता तरी थोडीशी वाटू द्या आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा, हेच शेतकऱ्याची पण मागणी आहे, बच्चू भाऊची पण मागणी आहे। त्यांना सांगितलं बावनकुळेंना फक्त बैठकीवर काही उपोषण सुटणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार नाही। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो, कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना फक्त बैठकीवर काही उपोषण सुटणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार नाही।